हॅलो गाईज, मनातलं बोलू या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. मी तुम्हाला एक कविता ऐकवत आहे की आंबेडकर तुला कळू दे. इथल्या अनेक लोकांना बाबासाहेब आंबेडकर कळलेच नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी खूप काही केलं. या देशाची संविधान निर्मिती असेल, इथल्या लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार असेल, त्यांना मतदानाचा अधिकार असेल, अन्याय झाला तर संघर्ष करून लढण्याचा अधिकार असेल, आणि असे अनेक अधिकार बहाल केले. जे लोक पिछड्या जातीमधील मागास होते, असे लोक बाबासाहेबांच्या या अधिकारामुळे पुढे आले, लढू लागले आणि एक नवी क्रांती निर्माण झाली. देशाच्या हितासाठी बाबासाहेबांनी आपलं आयुष्य पणाला लावलं. पण इथल्या बऱ्याच लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळले नाहीत. म्हणून त्यातून मी एक कविता लिहिली होती की आंबेडकर तुला कळू दे. जर का तुला आंबेडकर कळला असता तर तुझा अहंकार कधीच जळला असता. जर का तुला आंबेडकर कळला असता तर तुझा अहंकार कधीच जळला असता. जर का तुला आंबेडकर कळला असता तर जातीय दंगलीमध्ये झेंडा निळा कधीच मळला नसता. जर का तुला आंबेडकर कळला असता तर जातीय दंगलीत झेंडा निळा कधीच मळला नसता. जर का तुला आंबेडकर कळला असता तर नामांतराच्या लढ्यात पोचीराम कांबळे जळलाच नसता. जर का तुला आंबेडकर कळला असता तर नामांतराच्या लढ्यात पोचीराम कांबळे जळलाच नसता. जर का तुला आंबेडकर कळला असता तर तू खुर्चीसाठी पैशासाठी स्वाभिमान विकलाच नसता. जर का तुला आंबेडकर कळला असता. जर का तुला आंबेडकर कळला असता तर तू हळद, कुंकू, भंडारा, शेंदूर यात कधीच मळला नसता. कदाचित तू बुद्धाकडेच वळला असता. जर का तुला आंबेडकर कळला असता. जर का तुला आंबेडकर कळला असता तर तू भीमा कोरेगाव सारख्या शूरवीर ठिकाणी दगड फेकलाच नसता. जर का तुला आंबेडकर कळला असता. जर का तुला आंबेडकर